नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहेत श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या भक्तांचे काही अनुभव. गुरुजी ज्यावेळी कीर्तन प्रवचनासाठी नांदेड येथे येत असत त्यावेळी ते बऱ्याच वेळा श्री किसनराव पुंडलिक मुक्तावार लिमगावकर यांच्या घरी उतरत. गुरुजी आले म्हणजे सोबत भक्त मंडळी पण असायची. त्यावेळी या लिमगावकरच्या सौभाग्यवती गुरुजींसाठी स्वयंपाक बनवत. कामामुळे त्यांना कधी प्रवचन कीर्तन ऐकायला येण्यास उशीर होत असत. त्यावेळी गुरुजी त्यांना म्हणत, बाई, तुम्ही आमच्यासाठी एवढे परिश्रम करतात, मग आम्ही पण प्रवचन करण्यास तुमच्यासाठी थांबू. जो व्यक्ती आपल्यासाठी कष्ट करतो त्याच्या कानावरती अध्यात्म वेदांत गेलाच पाहिजे. म्हणून घरातील स्त्रियांची कामे संपेपर्यंत गुरुजी थांबत आणि त्यानंतर प्रवचन करीत. म्हणजे किती प्रत्येकांचा विचार करणारे असे गुरुजी होते. गुरुजींवरती अपार अशी निष्ठा या कुटुंबियांची होती. या मुक्तावार परिवाराने गुरुजींना सांगून ठेवले होते की गुरुजी, आम्ही गुरु करू तर फक्त तुम्हालाच. त्यावेळी गुरुजी म्हणतात, अरे तो मला अधिकार नाही, मी काही ब्राह्मण नाही. त्यावेळी गुरुजींचे गुरु दादा महाराज हे म्हणतात, मी तुला परवानगी देतो, तू यांना बिनधास्त दीक्षा दे. कारण माणूस जन्माने नव्हे तर कर्माने गुरु बनत असतो. त्यावेळी या मुक्तावार परिवारातील सर्वांनीच गुरुजींना आपला गुरु बनविले आणि त्यावेळेपासून बऱ्याच जणांनी त्यांचे शिष्यत्व हे पत्करलेले होते. श्री किसन सावकार हे गुरुजींचे निस्सीम असे भक्त होते. त्यांची भक्ती इतकी दृढ होती की त्यांनी गुरुजींपासून स्वतःला कधी वेगळे ठेवलेच नाही. अंतिम समयी सुद्धा किसन सावकार हे गुरुजींच्या जवळच बसून होते. प्रत्येक व्यक्तीला जीवनात 3 सोबती असतात. ज्यावेळी व्यक्तीचा अंतिम समय येतो त्यावेळी हा व्यक्ती पहिल्या सोबतीला विचारतो की काय तू माझ्यासोबत येणार. त्यावेळी पहिला सोबती म्हणतो की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे. तो सोबती कोण कळाले का? संपत्ती, धन, ऐश्वर्य. दुसऱ्या सोबतीला तो व्यक्ती विचारतो, तू माझ्यासोबत येणार का? तेव्हा तो म्हणतो, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत फक्त स्मशानापर्यंतच येणार. तो सोबती म्हणजे कुटुंबीय. ते फक्त स्मशानापर्यंतच आपल्यासोबत असतात. तिसरा सोबती, त्याला तो व्यक्ती विचारतो की तू माझ्यासोबत येणार का? तेव्हा तो म्हणतो, मी तुझी सोबत कधीच सोडणार नाही, मी सदैव तुझ्या सोबतच आहे. हा तिसरा सोबती म्हणजे माणसाचे कर्म. गुरुजींच्या बाबतीत पहिल्या 2 सोबत्यांची गरजच पडली नाही. जीवनात गुरुजींना धनाचा, संपत्तीचा कधी मोह नव्हताच आणि जीवनात वैराग्य असल्यामुळे कुटुंबियांची आसक्तीही त्यांना शिवलेली नव्हती. म्हणून शेवटचा तिसरा सोबती गुरुजींच्या सदैव सोबतच राहिलेला आहे. गुरुजींनी केलेले कर्म त्यांच्यानंतर आजही त्यांची आठवण त्यांच्या मार्गदर्शन रूपाने आजही सर्वत्र स्मरणीय आहे. अशा आपल्या गुरुजींनी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचं जीवन हे स्वतः मार्गदर्शनपर बनवलेले होते की जीवनात आसक्ती न ठेवता कर्म करत राहा आणि हीच कर्म शेवटपर्यंत तुमच्या सोबत येणार आहेत. अशा गुरुजींनी सांगितलेल्या वाटचालीवरती प्रत्येकाने चालण्याचा आपण प्रयत्न करूयात. धन्यवाद.